निमित्त होतं अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं. अजितदादा भाषण करत होते आणि त्यावेळी ते म्हणाले की कोणीतरी पठ्ठ्या म्हटला, दादांचा दौरा मी रद्द केला. अजित पवारने आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचाय. अजितदादा असं कोणाला आणि का म्हणाले? हा वाद नेमका काय आहे? आणि हे सर्व प्रकरण सप्टेंबरमध्ये घडलं असताना आज आपण या विषयावर का बोलतोय, या सर्वच गोष्टींचा उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. नमस्कार, मी समीर मोरे, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात पूर्वीपासूनच वितुष्ट आहे. आता निमित्त होतं लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं. मोहोळमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम पार पडला, परंतु मोहोळच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून मोहोळ बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला पाठिंबा देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेश पाटलांनी दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं असा नारा दिला. या बंदचाच धागा पकडत अजित पवारांनी या कार्यक्रमात उमेश पाटलांचं नाव न घेता त्यांचा चांगलाच पान उतारा केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. तर त्याचं झालं असं की अनगर या मोहोळ मधल्याच एका गावामध्ये अप्पर तहसील कार्यालय राजन पाटलांनी आमदार यशवंत माने यांच्या मदतीने मंजूर करून घेतलं. हे कार्यालय मंजूर झाल्यानंतर मोहोळ मधल्या राजन पाटील विरोधी गटातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी कार्यालयाला विरोध केला. यामध्ये विरोध करणाऱ्यांमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजितदादांचे राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचा देखील प्रकर्षाने सहभाग होता. एवढा विरोध झाला असतानाही तहसील कार्यालय सुरू झालं. पण हा रोष कुठे ना कुठेतरी दाखवायचा आहे म्हणून अजितदादांसमोरच हा विरोध दर्शवण्यासाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाच्या दिवशी मोहोळ बंदची हाक देण्यात आली होती असं बोललं जातं. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा मोहोळमध्ये पोहोचल्यानंतर चालू कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत कडक शब्दात उमेश पाटलांवर टीका केली. त्यांच्यानंतर अजितदादा पवार व्यासपीठावर आले आणि म्हणाले, बैलगाडी खाली एक कुत्रा चाललेला असतो, त्याला वाटतं मी गाडी ओढतोय, पण अरे तुझ्या पुढे बैल आहेत, ते गाडी ओढतात, तू देवळातली घंटा हलवतो का? अशा शब्दात उमेश पाटील यांचं नाव न घेता अजित पवारांनी शिलक्या शब्दात त्यांना चांगलंच झापलं. आपले नेते अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भर कार्यक्रमात केलेला अपमान हा उमेश पाटील यांच्या चांगला जिव्हारी लागला असल्याचं दिसून येतंय. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदावरून उमेश पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि ते आता आपल्या पदावर राहू इच्छित नाहीत. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशात अजित पवार गटाला मोहोळमधून हा एक मोठा धक्का मानला जातोय. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे अजितदादांच्या नेत्यांचं इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढलं असतानाच आता उमेश पाटलांच्या राजीनाम्याने त्यांची डोकेदुखी आणखी वाढवली. दरम्यान उमेश पाटलांनी पक्ष सोडू नये यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत, पण ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत असं त्यांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडीतील जवळपास सर्वच पक्षांकडून उमेश पाटलांना प्रवेशासाठी निमंत्रण मिळालंय, पण ते एकतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. उमेश पाटील यांनी आगामी राजकीय वाटचालीसाठी काही दिवसांपूर्वी एक मेळावा घेतला होता, ज्या मेळाव्यात त्यांनी अजित पवारांना सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याच मेळाव्यात काही उत्साही कार्यकर्त्यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी सोडण्यासाठी पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला. त्यामुळे कार्यकर्त्यांकडूनही उमेश पाटील यांच्यावर अजितदादांना सोडचिठ्ठी देण्यासाठी दबाव आहे अशा पद्धतीच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. सध्या उमेश पाटील यांच्या समोर महाविकास आघाडीतील 2 घटक पक्षांचे निमंत्रण जरी असतील तरी त्यामध्येही काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. जर अजितदादांना सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जायचं तर भविष्यात समजा माजी आमदार राजन पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादीत आले तर मग त्यांची पुन्हा एकदा कोंडी होऊ शकते. त्यामुळे अजूनही त्यांनी कोणताही ठाम निर्णय घेतलेला नाही. पण पवारांच्या राष्ट्रवादीत कोंडी होऊ शकते म्हणून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता देखील राजकारणातील काही तज्ञ मंडळीकडून व्यक्त करण्यात येते. येत्या काळात मोहोळच्या राजकारणात नेमका काय घडामोडी घडणार, उमेश पाटील हे तुतारी की मशाल, नेमका कोणता झेंडा हाती घेणार याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.